कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 5 ते 10 मिनिटात हे असे मस्त पौष्टिक आणि पचायला हलके-फुलके असे आज आपण इथे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे पाहणार आहोत. अगदी सकाळच्या घाई-गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी हे पिठाचे धिरडे तयार करू शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून भरपूर साऱ्या भाज्या घालून अगदी मस्त पौष्टिक असे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे इथे बनवून तयार होतात. नारळाच्या चटणीसोबत किंवा नुसतेच खाल्ले तरीसुद्धा चवीला अगदी छान लागतात. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे धिरडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच कपाने पाव कप आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता. तर मी मीडियम साईजचा रवा इथे घेतलेला आहे. रवा घातल्यामुळे आपले जे धिरडे आहेत ना ते अगदी छान कुरकुरीत असे तयार होतात. बाइंडिंगसाठी 1 चमचा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्याच कपाने सुरुवातीला यामध्ये 1 कप मी पाणी घातलेलं आहे. पाणी जसं लागेल तसं आपण मोजून यामध्ये घालणार आहोत. आता याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण 1 कप यामध्ये पाणी घातलं होतं. पुन्हा अजून आपल्याला यामध्ये 1 कप एवढं पाणी घालायचं आहे. आता टोटल 2 कप इथे मी एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठाच्या ज्या काही गुठळ्या तयार वगैरे झालेल्या असतील त्याला आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने मोडून घ्यायचं आहे आणि अगदी स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ असल्यामुळे त्याच्या फारशा पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही. अशा पद्धतीने चमच्याने किंवा विस्करच्या मदतीने तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता. आता टोटल 2 कप आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तरी बॅटर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असं घट्ट आहे. आता पुन्हा इथे मी अर्धा ते पाऊण कप यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीचं अगदी पातळ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे धिरडे आहेत ना ते सुद्धा अगदी छान जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतात. टोटल इथे आपल्याला पावणे 3 कप एवढं पाणी लागलेलं आहे. आता यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत तर 2 हिरवी मिरची अगदी बारीक कट करून यामध्ये घातलेली आहे. एक छोट्या साईजचा टोमॅटो तो सुद्धा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे. एक छोट्या साईजचा कांदा त्याला देखील बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक छोटंसं गाजर किसणीने किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या कमी अधिक करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालकसुद्धा यामध्ये अगदी बारीक चिरून घातली तरीसुद्धा अगदी पौष्टिक असे अजून हे धिरडे तयार होतील. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर सर्वात शेवटी चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सर्व घातलेलं साहित्य पिठामध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्वारी जी आहे ती पचायला अगदी हलकी असते आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारीचं सेवन नक्कीच करतो. पण ज्यांना उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या भाकरी खायला आवडत नसतील, तर अशा वेळेस तुम्ही हे ज्वारीचे धिरडे नक्कीच बनवून खाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा देऊ शकता. तर हे बघा बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता अजिबात याला झाकून वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे. लगेच धिरडे बनवायला घेऊया. तर एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. त्याला सुरुवातीला 1 चमचा तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यावर आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे. प्रत्येक डोसा बनवण्यापूर्वी बॅटर आपल्याला चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडेपासून मध्येपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एखाद्या मिनिटांसाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. हे डोसे बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकचा पॅन किंवा जर तुमच्याकडे कास्ट आयर्नचा पॅन असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. हे बघा आता एक वाफ काढून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर एक साईड चांगली कुरकुरीत अशी भाजून झालेली आहे बघू शकता तुम्ही. अलगद साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आता आपण याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही यावर तेल घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा अगदी छान होतात. तर हे बघा दोन्ही साईडने अगदी मस्त कुरकुरीत असं आपलं हे धिरडं इथे भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. अशा एखाद्या जाळीच्या प्लेटवर काढायचं म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि छान ते कुरकुरीतच राहतं. नरम वगैरे पडत नाही. आता पुन्हा अजून एक इथे धिरडं आपण बनवून बघूया. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पॅनला आणि अशा पद्धतीने एक पळी यावर आपल्याला बॅटर सोडायचं आहे. पॅन चांगला कडकडीत गरम असेल तर धिरड्यांनासुद्धा अगदी छान मस्त अशी जाळी पडते. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त मिनिटभर याला छान एक वाफ काढून घेऊया. 1 मिनिटभर वाफ काढून झाली की पुन्हा याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हवं असेल तर थोडंसं साईडने तुम्ही तेल घालू शकता. आता याला छान एक साईडने भाजून घेऊया.
एक साईड चांगली भाजत आली, की परत आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी मस्त पौष्टिक असे हे ज्वारीचे धिरडे इथे बनवून तयार होतात. खूप साधी, सोपी आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्ही डाएट करत असाल, तरीसुद्धा तुम्ही हे ज्वारीचे धिरडे नक्कीच बनवून खाऊ शकता. अगदी मस्त पौष्टिक, हेल्दी आहे. मुलांनासुद्धा देऊ शकता किंवा बऱ्याच वेळेस मुलं भाकरी खात नाही, तर हा अगदी मस्त असा ऑप्शन आहे. तर हे बघा अगदी छान मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार होतात. नारळाच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा नुसतेच जरी खाल्ले तरीसुद्धा हे चवीला अगदी छान लागतात आणि मस्त होतात. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पद्धतीने हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.